नितीन गडकरी यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होते। काँग्रेसचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसून गडकरींच्या प्रचाराला आता जोमानं सुरुवात होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी 1 दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे। सुट्टी देणं शक्य नसेल तर किमान 2 तासांची सवलत कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे। लोकसभेसाठी 48 मतदारसंघामध्ये 16, 26 एप्रिल आणि 7, 13, 20 मे रोजी मतदान होणार आहे। त्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सटाण्यामध्ये मानवी साखळीद्वारे मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली। मल्हार हिल विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी मतदान कराच हे नाव मानवी साखळीद्वारे साकारून मतदान करण्याचं आवाहन केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यामध्ये वाहन तपासणीला वेग आला। सीमावर्ती भागासह जिल्ह्यात 11 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले। प्रत्येक चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून शहरात संचलन करण्यात आलं। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या प्रमुख मार्गावरून पोलीस कर्मचारी आणि वाहनांसह पथसंचलन करण्यात आलं। शहरातल्या पुष्कराज चौक इथं पोलीस दलाकडून दंगल काबू प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। वाशीमध्ये मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदानासाठी जनजागृती केली जाते आणि या अभियानांतर्गत बाकलीवाल विद्यालयात पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांमधून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। लोकसभा निवडणूक आणि होळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरामध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी करण्यात येते। मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कंसाची उपमा दिली आहे। आमच्या कंस मामाला भीती वाटतेय आणि त्यामुळेच भीती वाटणाऱ्यांना तुरुंगात टाकत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे। ईडीनं भाजप अध्यक्षांना जेलमध्ये टाकावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। मद्यघोटाळ्याच्या आरोपीकडून भाजपला फंडिंग झालं। ईडीनं आरोपीला अटक केली तेव्हा 5 कोटी आणि नंतर 30 कोटी असे भाजपला 35 कोटी निवडणूक रोख्यांमधून दिल्याचा आरोप राऊत यांनी केला।